हाय, मी अमृता सासरबुद्धे. आज आपण बघणार आहोत कणकेचा शिरा. साहित्य: 1 वाटी कणिक, अर्धी वाटी गूळ, तुम्ही 1 वाटी पण घालू शकता, 1 वाटी तूप आणि थोडेसे काजू किंवा बदाम, तुम्हाला जे आवडत असेल ते. आधी आपण कणिक भाजून घेऊ. होईपर्यंत थोडी भाजून घ्यायची कणिक. वास येतो कणकेचा खमंग, तोपर्यंत भाजायची. आता कणिक थोडी भाजल्या गेली आहे. आता त्याच्यात हे थोडंसं साईडला करून मध्ये तूप घालायचं आणि हे परतत राहायचं. म्हणजे जोपर्यंत ही बाजू सुटत नाही कणकेची पूर्ण, तोपर्यंत हे परतत राहायचं. 1-1.5 वाटी पाणी घेतलंय, ते थोडंसं गरम करायचं आणि ते आपण याच्यात नंतर घालायचं. म्हणून एका बाजूला मी ते गरम करत ठेवलं. आता या कणकेला थोडंसं तूप सुटायला लागलंय. आता याच्यात आपण पाणी घालू. पाणी घातल्या याला आपण ढवळायचं. हे लगेच असं फुलून येतं. नंतर याला आता आपण एक झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची, साधारण 2-3 मिनिटं. आता हे आपण झाकण काढून बघू. त्याला वाफ आलेली आहे छान. आता याच्यात आपण गूळ घालणार. तर असं परत एकदा ढवळून घ्यायचं. वेलदोडे वगैरे काहीच घातले नाही, कारण गुळाचाच खमंगपणा येतो त्याला. ते आपल्या आवडीनुसार आपल्याला हवं असेल तर आपण घालू शकतो. आता याला परत एकदा झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची, गुळ विरघळेपर्यंत. आता हे व्यवस्थित शिजलेलं आहे, वाफ निघालेली आहे. हे बघू शकता तुम्ही, याचा रंग पण बदललेला आहे, छान खमंग वास सुटलाय. आता याला आपण छान प्लेटमध्ये काढून घेऊ आणि गार्निश करू काजूनी. हा आपला कणकेचा शिरा तयार आहे. हा कणकेचा शिरा खायला, टेस्ट करायला मी माझ्या काकूला बोलवते. हे कसा झालाय ते सांग. वाह, दिसतो तर छानच आहे. एकदम मस्त झालाय अमृता शिरा. ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.